हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण कढीपत्त्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग वाढवू शकता। आणि मुठभर असा मी कढीपत्ता घेतलेला आहे। आपण मेन आपलं जे साहित्य आहे याचं हा कढीपत्ता आहे। आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। अगदी स्लो फ्लेमवरच मी हे सगळं मस्त खमंग असं भाजून घेणार आहे। कढीपत्ता ड्राय होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता अवघ्या 5 मिनिटांमध्ये मस्त भाजून झालेलं आहे। तर हे मी एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून ठेवणार आहे। आता हे चांगलं थंड झालेलं आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मुठभर असा कोथिंबीर मी या ठिकाणी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। तोही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, तर त्या देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। खूप फाईन वाटलं गेलं नाही तरी चालेल, अगदी ओबडधोबड बघू शकता। खूप जास्त पेस्ट केलेली नाही आहे, ओबडधोबडच वाटून झालेलं आहे। तर हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, संपूर्ण व्यवस्थित असं। तर आपल्याला या ठिकाणी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। तर कोथिंबीरला जे पाणी होतं त्याच्यामध्येच हे वाटून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी मी 2 बटाटे घेतलेत मोठ्या आकाराचे आणि जाड असे किसून घेतलेत। तर या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही आहे आणि किस देखील जाडाच किसायचा आहे, बारीक किस आपल्याला अजिबात नकोय। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता माझा बटाट्याचा किस अगदी कोरडा आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला बटाटा जितका कोरडा असेल तितकी आपली रेसिपी मस्त बनेल। तर मी मीठ घातलेलं आहे टेस्टच्या अकॉर्डिंग। मीठ अगदी लास्ट स्टेजलाच घालायचं आहे, सुरुवातीला घालायचं नाही, नाहीतर मग बटाट्याला पुष्कळ पाणी सुटेल। आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे। 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुमच्या बटाट्याला किती पाणी सुटलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग घालायचं आहे। तर या ठिकाणी मला 3 चमचे पोहे खायच्या चमच्यानी कॉर्नफ्लॉवर लागलाय। जस्ट बाइंडिंग बसली पाहिजे इतपतच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। तर बघू शकता जस्ट हलकेसे हे शेप देता आले पाहिजे इतपतच कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालायचं आहे। त्याच्यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर आपल्याला अजिबात घालायचा नाही। जास्त कॉर्नफ्लॉवर घातला तर हे पिठाळ लागतील, जो कुरकुरीतपणा जो आहे तर तो याच्यामध्ये येणार नाही। आणि तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला रेसिपी नक्की आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे जे बॉल आहेत तर हे आपल्याला जास्त वेळ तयार करून ठेवायचे नाही आहेत किंवा बॅटरही आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। तर लगेच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण तुम्ही जितकं जास्त वेळ ठेवसाल बटाट्याला तितकं पाणी सुटेल, त्यामुळं आपला नाश्ता व्यवस्थित बनणार नाही। तर त्यामुळं लगेच आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचे आहेत। तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं का हे जे बॉल आहेत तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। एका वेळी जितके बसतील पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेवढे हे बॉल घालायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये। आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम खूप जास्त फुल ठेवायची नाही आहे, कारण फुल फ्लेमवर जर तुम्ही तळले तर कॉर्नफ्लॉवर जो आहे तर तो चांगला फ्राय होणार नाही आणि आतमधून हा जो तुमचा नाश्ता आहे तर तो थोडासा पिठाळ लागेल। त्यामुळे तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच तळा आणि खूप लो फ्लेमवरती जर तळलं तुम्ही तर तुमचा जो नाश्ता आहे याच्यामध्ये आपण बटाटा वापरला आहे तर तो बटाटा जास्त तेल पिईल आणि मग त्यामुळं तोंड धरेल जास्त तेल पेल्यामुळे, तर तेव्हा देखील चांगली टेस्ट लागणार नाही। त्यामुळं मीडियम फ्लेमवरती तळा आणि याचा बेस्ट रिझल्ट मिळवा। खूप कुरकुरीत असा हा नाश्ता बनून रेडी होतो आणि साहित्यही जास्त काही लागत नाही। अगदी झटपट घरी अवेलेबल साहित्यामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे। तर सगळे जे हे बॉल आहेत आपल्याला तर खालीवर करत अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने।
तर पहिली बॅच जी आहे ती फ्राय झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे बॉल देखील तळून घ्यायचे आहेत. तर रेडी झाली आहे आपली ही रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.